धनगर समाजाच्या मागण्याकरिता विदर्भ मेंढपाल धनगर विकास मंचाच्या वतीने घोंगडकाठी मोर्चा इरविन चौकातून काढण्यात आला। 20 एकर जमीन मेंढी चराईसाठी उपलब्ध करून देणे, मेंढपालावर कारवाई करणाऱ्या वन अधिकारीवर कायदेशीर कारवाई करणे, अहमदनगर जिल्ह्यातील कोहकडी गावातील मेंढपळ थोरात कुटुंबावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मुख्य मागण्या घेऊन संतोष महात्मे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। हातात लाठी घोंगडे घेऊन एडकोट जय मल्हारचे नारे देऊन मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा महिला बाल विकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन देण्यात आले। संपूर्ण विदर्भातील मेंढपाल धनगरांची वन विभागाच्या जाचक नियमाचा आधार घेऊन सतत मेंढपाळावर अन्याय गेल्या कित्येक वर्षापासून केला जात आहे। त्या संदर्भात अमरावतीतील 2 दिवसीय राज्यस्तरीय राहुटी आंदोलनासारखे अनेक आंदोलने करण्यात आली। त्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री व वनमंत्री राज्य शासन यांनी घेऊन राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती। परंतु त्या समितीचा सूर बंदिस्त मेंढी पालन करणे यावर समितीच्या अध्यक्ष व सचिवांची भर दिसून आली। परंतु मेंढपाल धनगरांकडे कुठलीही स्वतःच्या मालकीची शेती नसल्या कारणाने हा बंदिस्त प्रयोग होणे शक्य नाही। जर राज्य शासनाने वन विभागाची व लगत असलेली ई क्लास व एफ क्लास बऱ्याच मोठ्या लोकांनी शेकडो एकराने शासकीय शेती ताब्यात घेऊन ठेवलेली आहे। या मागणीकरिता मोर्चा काढण्यात आला। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आमचा आहे की गेल्या कित्येक वर्षापासून आमचे मेंढपाळ बांधव जे आहेत ते 200 वर्षापासून जंगलामध्ये राहत आहेत आणि आता ऐन वेळेवर ते फॉरेस्टवाले म्हणतात की तुम्ही आमचे रोपटन जे आहेत ते नष्ट होतात म्हणून तुम्ही जंगलाबाहेर निघून जा। परंतु मला म्हणायचं की अशा स्थितीमध्ये ते जंगलाबाहेर जातील कसे? तर आम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला, तुमचे जर रोपटे जर हे होत आहेत म्हणजे नष्ट होत आहेत तर आम्हाला तुम्ही 20 एकर शेती 100 महिन्यांना मागे द्या, आम्ही रोपण जगवतो आणि आमचे मेंढपाळ त्याचे संगोपन करेल। 3 वर्षात जर त्यांनी संगोपन नाही केलं तर त्यांना तुम्ही जंगलात उभं राहू देऊ नका। ही एक मागणी जी आहे तत्कालीन मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस तेव्हापासून आहेत, त्यांनी एक बैठक घेतली। तो प्रश्न अजूनपर्यंत निघालेला नाही आहे, त्या एक संदर्भात होता। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज कोरोनाची परिस्थिती सगळीकडे आहे। कोरोनाच्या परिस्थितीमध्ये फॉरेस्टवाले जे बेड्यावर जाऊन मेंढपाळांना मारहाण करतात, मारहाण करून त्यांच्या रावटीला घेर घातलेला आहे। घेर घालून ते त्यांना बाहेर निघू देत नाही। त्यांनी आता नोटिसा दिल्या की तुम्ही जंगला बाहेर निघा। आता आज मेंढपाळ जर आज जंगला बाहेर जर निघाले तर पहिले एकीकडे तुम्ही म्हणता कोरोनाची परिस्थिती आहे तर ते कोरोना घेऊन शहरात येतील, त्यांना कुठेतरी वास्तव्य करावं लागेल ना। ही जी परिस्थिती आहे ही म्हणजे फार अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि हे वाईट वागणुकीला प्रवृत्त करणारे जे वन विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा असा आहे आमचा आजच्या निवेदनामध्ये विषय आहे। तिसऱ्या नंबरचा मुद्दा असा आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये मेंढपाळ कुटुंबावरती मारहाण झालेली आहे। अशी अहमदनगरमध्येच नाही तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मारहाण होतात आणि त्याची दखल घेतल्या जात नाही। आज आमची राज्य शासनाला विनंती आहे आपल्या मोर्चाच्याद्वारे आणि निवेदनाद्वारे की एक मेंढपाळांसाठी ते जंगलात राहतात, एक आदिवासींसारखे राहतात, पण आदिवासी समानास त्यांच्यासाठी एक सुरक्षा कायदा निर्माण करावा। असे कुठे हल्ले जर झाले तर त्या हल्ले करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी आजच्या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली। ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती।